आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी तालुक्यामध्ये व शहरामध्ये अवैधरित्या वाळू होत असल्याची माहिती मिळाल्यावरून महसूल प्रशासनाच्या वतीनं कारवाईसाठी पथक नियुक्त करण्यात आलं आहे। परभणी शहरातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे महसूलचं पथक कारवाईसाठी गेल्यानंतर पथक आल्याचं लक्षात येताच एका टिप्पर चालकानं आपल्या वाहनातून आणलेली वाळू चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेटवर टाकून देत पळ काढलाय। तर वाळूनं भरलेलं दुसरं वाहन महसूलच्या पथकानं जप्त केलंय। आज पहाटे 5:30 वाजेच्या सुमाराला ही कारवाई करण्यात आली। तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे, मंडलाधिकारी सोनवणे, पकवाने, तलाठी बडगुजर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। काही वाहनांमधून चोरट्या पद्धतीनं वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून महसूलच्या पथकानं ही कारवाई केली आहे। दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी दिली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी इथं उद्या रविवारी थायलंड येथील 50 बुद्धरूप मूर्तीचा वितरण सोहळा व धम्मदेसना समारंभ आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। थायलंड येथील 6 फुटांच्या 50 बुद्धरूप मूर्तींचं वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे। जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम संपन्न होत असून थायलंड येथील भिक्खू संघ व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। आश्रय सेवाभावी संस्था गगन मलिक फाउंडेशनच्या वतीनं प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातेंबरे हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत। या समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह सिने अभिनेता गगन मलिक, कॅप्टन नटकिट थायलंड, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, गणेशराव दुधगावकर, विजय भांबळे, विजय वाकोडे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव आदींची उपस्थिती राहणार असल्याचं डॉक्टर सिद्धार्थ हातेंबरे यांनी सांगितलंय। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। नागपूर ते मुंबई अशी जाणारी संविधान बचाव यात्रा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात आणि प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर यांच्या नेतृत्वात मार्गक्रमण करते। 24 ऑक्टोबर रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून सुरू झालेली ही यात्रा आज परभणीत दाखल झाली। शहरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात ही यात्रा आली असता या यात्रेचं भव्य असं स्वागत करण्यात आलं। तत्पूर्वी शहरातून दुचाकी रॅली देखील काढण्यात आली। यावेळी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, भैया भालेराव, राजकुमार सूर्यवंशी, सुधीर साळवे, प्रदीप वावळे, आशिष वाकोडे आदींची उपस्थिती होती। केस गळतायत, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत, आता काळजी नको। परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या। कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका। स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक, पत्ता: पहिला मजला, सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी। संपर्क: डॉक्टर भारत नांदुरे, 70 30 22 66 66। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या TMC मार्केट यार्डात मंगळवार 21 नोव्हेंबर पासून खाजगी व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे सकाळी 11 वाजेपासून कापूस खरेदीला प्रारंभ होणार आहे। शेतकरी बांधवांनी मार्केट यार्डात कापसाची वाहनं आणल्यानंतर ती क्रमवारपणे लावून जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याबाबतची सौदापट्टी घेऊन संबंधित जिनिंगवर आपली वाहनं घेऊन जावी। कोणत्याही प्रकारे जिनिंग आवारात परस्पर वाहनं घेऊन न जाता दुपारी 12 वाजेपर्यंत TMC मार्केट यार्डात आणावीत असं आवाहन बाजार समितीच्या वतीनं सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण व सर्व संचालक मंडळ व सचिव संजय तळणीकर यांनी केलंय। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। दिवाळीचा सण नुकताच संपला असून दिवाळीसाठी आलेल्या महिलांसह शिक्षणासाठी बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या युवक व महिलांनी आपापल्या गावी जाण्यास आता सुरुवात केली आहे। त्यामुळं ST महामंडळाच्या बसेसला प्रचंड गर्दी दिसून येते। परभणीतल्या बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते। तर या बसस्थानकामध्ये प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळं मोठी गैरसोय होत असल्याचं बोललं जातं।
राज्य परिवहन महामंडळानं तिकीट दरात हंगामी 10% वाढ जरी केली असली तरी प्रवासी मात्र एसटी महामंडळाच्या बसद्वारेच प्रवास करण्याला पसंती देत असल्याचं दिसून आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आजपर्यंत केलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी आज गंगाखेड इथं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. गंगाखेड शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून दळणवळणाच्या सुविधा गतिमान करण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत तब्बल 135 लक्ष रुपयाचा निधी मिळवून त्यांनी दिला आहे. या कामाचा 20 नोव्हेंबर रोजी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला प्रल्हाद मुरकुटे, संदीप आळनुरे, हनुमंत मुंडे, सत्यपाल साळवे, सय्यद अकबर, राधाकिशन शिंदे, धनंजय भेंडेकर, सतीश घोबाळे आदींची उपस्थिती होती. ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. सेलू येथील शेत आखाड्यावर वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका आरोपीला ताब्यात घेतलंय. 4 अनोळखी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला काठी चाकून मारहाण करत 16,000 किमतीचे दागिने चोरून नेले होते. गोपनीय माहितीच्या आधारे परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं किशन काळे यांना ताब्यात घेण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यासाठी धरणं आंदोलन 23 दिवसापासून सुरू आहे. या आंदोलनाला परभणी जिल्ह्यात विविध जाती धर्माच्या नागरिकांनी पाठिंबा दिला असून मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने शांततेत हे आंदोलन पुढे सुरूच राहील असा निर्धार सर्व ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसंच यापुढे धरणं आंदोलन अधिक तीव्र करण्याचं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे. कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी या प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं जिल्ह्यातील आंदोलकांच्या वतीनं सांगण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. सेलू शहरातल्या दत्तनगर आणि तालुक्यातल्या गुगळी धामणगाव इथं घरफोडीच्या घटना घडल्या. या दोन्ही ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये तब्बल 92,800 रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हे दाखल झाले. गुगळी धामणगाव इथल्या रतन ढोणे यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम 30,000 असा मुद्देमाल लांबवण्यात आला आहे. तर सेलूच्या दत्तनगरातील आशामती खरात यांनी तक्रार दिली असून त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने मिळून 62,800 रुपयाचा मुद्देमाल पळविला असल्याचं म्हटलंय. रेड ॲपल फर्निचर. स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणी महापालिकेकडून बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचं कामगार प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्ह्यात उद्योगधंदे, कारखाने, खाजगी कंपन्या नसल्यामुळं मराठवाड्यात हा जिल्हा अतिमागास आहे. कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळं सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार शहरात इमारत व इतर बांधकामं करत आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाच्या परिपत्रकाच्या सूचना असताना महापालिकेच्या प्रभाग समितीनिहाय कामगारांनी 90 दिवस काम केल्याचं व त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र बंद केल्यामुळं शासन निर्णयाची अवमानना होत असल्याचं MDOच्या वतीनं सांगण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. नुकत्याच जालना जिल्ह्यातल्या आंबड इथं झालेल्या सभेमध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी वादग्रस्त भाषण केले. त्याचसोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाषण केले. त्यांच्या या भाषणामुळे संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांचे तात्काळ राजीनामे घ्यावेत अशी मागणी परभणी येथील आतिश गरड यांनी केली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील मंदिरं व गोकुळेश्वर मंदिर बारव, वालूर येथील
हेलिकल स्टेपवेल व चतुरस्र बारव तसंच एरंडेश्वर तालुका पूर्णा येथील सिद्धेश्वर मंदिर बारव यांचा समावेश करण्यात आला आहे. वालूरची प्रसिद्ध असलेली हेलिकल स्टेपवेल ही नुकतीच पोस्टाच्या टपाल तिकिटावर जाऊन आयकॉन बनली असून आता तिचा या नमो सुधार योजनेअंतर्गत समावेश झाल्यानं सर्व जिल्हावासीय तसंच वालूर चारठाणा येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. स्वकर्तृत्व आणि स्वतःच्या हातामध्ये कुदळ फावडं घेऊन स्वच्छ केलेल्या या बारवा मोकळा श्वास घेत असून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांचे डिजिटलायझेशन व QR कोडिंगसह पुनरुज्जीवन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. प्रवासी वर्गाची मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागानं जालना, औरंगाबाद, नाशिक, कल्याण मार्गे नांदेड पनवेल नांदेड दिवाळी विशेष गाड्यांच्या आणखी 2 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी नांदेड येथून 20 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल इथं दुसऱ्या दिवशी दुपारी 12:20 पोहोचेल. तर पनवेल नांदेड ही विशेष गाडी पनवेल येथून 21 नोव्हेंबरला दुपारी 1:20 सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड इथं दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता पोहोचेल. या गाडीला वातानुकूलित, स्लीपर आणि जनरल असे एकूण 20 डबे असतील अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.